नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, 9 तालुके या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे एकूण बघा क्षेत्रफळ हे 10,107 चौरस किमी या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बेंगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टाटा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जमशेदपूर बघा या ठिकाणी टाटा लोह पोलाद कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, महात्मा ज्योतिबा फुले बघा हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची बघा सिमेंट उद्योगामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? बघा, सिमेंट उद्योगामध्ये बघा चुनखडी बघा या ठिकाणी या कच्च्या मालाची गरज असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे। बघा, सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये बघा सोलापूर या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? बघा, महाराष्ट्रामधला बघा पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य? बघा, आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य कोणतं राज्य आहे? बघा, राजस्थान हे राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाचं उदाहरण? बघा, लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? लक्षद्वीप बेटे बघा प्रवाळीय निर्मिती यांचे या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? बघा, दक्षिण गोलार्धामध्ये विचारले सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, 22 डिसेंबर बघा हा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक 10 पहा, जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता? बघा, जगामधला सर्वात मोठा महासागर म्हणजेच खालीलपैकी कोणता महासागर आहे? बघा, पॅसिफिक बघा हा महासागर जगामधला सर्वात मोठा तो महासागर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर शिपाई बघा या पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला हे सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। बघा, त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खरीप व रब्बी. बघा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? बघा खरीप आणि बघा रब्बी अशा दोन्ही बघा हंगामामध्ये येणारं पीक म्हणजे बघा ज्वारी पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा, देशामध्ये विचारले पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? बघा देशामध्ये विचारले पडीत जमिनीचं बघा एकूण क्षेत्र बघा हे 8% बघा देशामध्ये एकूण पडीत जमिनीचं क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केली? बघा चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये केली गेली? बघा सर्वात प्रथम बघा चहाची लागवड ही आसाम या राज्यामध्ये ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14 पहा, गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा, दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा, तिरुपती बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तिरुपती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी तो अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1854 बघा या वर्षी भारतामध्ये पोस्ट खात्याची निर्मिती ही झाली होती. प्रश्न क्रमांक 19 बघा, नामदफा बघा हे भारतामधलं बघा एक प्रमुख अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नामदफा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी ते प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? बघा महाराष्ट्राचा बघा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती या प्रकारचा या ठिकाणी महाराष्ट्राचा हा सर्वसाधारण आकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? बघा सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला तो पर्वत आहे? बघा सह्याद्री बघा हा पर्वत उत्तर ते दक्षिण या दिशेने तो पसरलेला पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं बघा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं बघा महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तुतीकोरीन बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी बघा सन 1905 या वर्षी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते? बघा जलियनवाला बाग हत्याकांडाला खालीलपैकी कोण जबाबदार होते? बघा जनरल डायर या ठिकाणी हे जबाबदार होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती? बघा खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती. प्रश्न क्रमांक 27 पहा, महात्मा गांधी यांनी बघा केलेला बघा पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणता? बघा महात्मा गांधीजी यांनी बघा सत्याग्रह बघा सर्वात पहिल्यांदा केलेला सत्याग्रह खालीलपैकी कोणता सत्याग्रह आहे? बघा चंपारण्य सत्याग्रह सन 1917 या वर्षी तो केला गेलेला तो सत्याग्रह आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत? बघा खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत? बघा महात्मा फुले बघा हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 29 पहा,
रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना 1 एप्रिल सन 1935 बघा या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? बघा लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील उधम सिंग यांनी बघा लंडन या ठिकाणी ओडवायरचा हा खून केला होता। दुसरा क्रमांक पुढचा बघा मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक? मानवी समता बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक बघा या ठिकाणी बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक बघा महर्षी कर्वे यांनी बघा ते सुरू केलेलं बघा महर्षी कर्वे यांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ? बघा द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मायकेल फुगो यांचा या ठिकाणी तो ग्रंथ आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा आकाशवाणी बघा ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे? आकाशवाणी बघा आकाशवाणी बघा ही कविता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील रवींद्रनाथ टागोरांची या ठिकाणी कविता आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते। दुसरा क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सार्क या संघटना बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1985 या वर्षी बघा सार्क या संघटनेची स्थापना ही झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा महाधिवक्ता बघा यांची नेमणूक हे राज्यांचे राज्यपाल बघा हे महाधिवक्ता यांची बघा नेमणूक हे करत असतात। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग बघा सन 1993 बघा या वर्षी भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा जीएसटी बघा वस्तू व सेवा कर बघा जीएसटी बघा या कराची अंमलबजावणी करणारे देशामधले बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा जीएसटीची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे आसाम राज्य बघा या ठिकाणी पहिले राज्य आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा बीजेपीची बघा स्थापना सन 1980 बघा या वर्षी बीजेपीची स्थापना ही झाली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना बघा सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना बघा लाला लजपत राय यांनी बघा स्थापना ही केली होती। दुसरा क्रमांक पुढचा बघा केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? बघा केंद्राचं बघा धन विधेयक सर्वात प्रथम बघा ते लोकसभेमध्ये या ठिकाणी मांडावे लागते। दुसरा क्रमांक पुढचा बघा जीएसटी वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा वस्तू व सेवा कर दिन बघा 1 जुलै बघा या दिवशी असतो। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताने बघा आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा जीएमसी भरती बघा छत्रपती संभाजीनगर शिपाई बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं PDF जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना
होणार आहे।